किती वेळा सांगायचं दया काका? काय करू मी? तुम्ही सांगा मला. आपल्याला त्या माणसाशी काही संबंध ठेवायचा नाहीये. मी बोलले तरीही ऐकतच नाही हो. आय एम सॉरी. मी खूप रागवले, मला माहिती आहे. आय एम सॉरी. ठीक आहे ठीक आहे, आई आहेस तू, तिथे हक्कच आहे तुला तो. पण तू कशासाठी ओरडतेस तिच्यावरती हे देखील तेवढंच महत्वाचं आहे ना. पण मग अजून काय करू मी? प्रेमाने समजून झालं. आता रागवण्या वाचून माझ्याकडे पर्यायच उरला नाही दया काका. त्या माणसाशी आपल्याला नातं ठेवायचं नाहीये हे मी सांगितलं तरीही नाही ऐकत आहे. तू भेटायला येतो हिला लपून, मला न सांगता. ही माझी पोरगी त्याला भेटायला जाते, मला न सांगता. वाईट नाही वाटणार? मला बरं नाही वाटत हिला त्याच्यापासून लांब ठेवायला, पण माझ्याकडे पर्याय नाहीये दुसरा. तो माणूस बेजबाबदार आहे, त्याच्यामुळे हिला त्रास होतोय, म्हणून लांब ठेवतेय मी. करणार पण तो तिचा बाप आहे ना. बाप असा असतो? असा असतो बाप? असा त्रास देणारा बाप असतो? मला सांगा, कुठला बाप स्वतःच्या मुलीच्या जीवाशी खेळतो? कुठला बाप? तो खेळलाय ना पण माझ्या मुलीच्या जीवाशी, आणि त्याचे परिणाम माझी मुलगी आजपर्यंत भोगते. हे बरोबर आहे? त्याने हे सगळं काही मुद्दामून जाणून बुजून केलेलं नाहीये ना ग कौशिकी. झाली शेखरकडनं खूप मोठी चूक झाली, पण त्याला त्याच्या चुकीविषयी पश्चाताप होतोय ना ग. खूप पश्चाताप होतोय त्याला. पण एखाद्या माणसाला त्याच्या चुकीविषयी पश्चाताप होत असेल तर त्याला एक तरी संधी मिळायला हवी, मिळायलाच हवी. नाही, जगातल्या कोणालाही संधी मिळेल, पण शेखरला पुन्हा संधी मिळणार नाही. दया काका, तुम्हीही बोलताय? आय कांट बिलीव्ह दिस. जेव्हा मी वेगळं व्हायचा निर्णय घेतला, इराला त्रास झाला, मला आणि शेखरला त्रास झाला, तेव्हा घरातल्या कोणीही आम्हाला सपोर्ट केला नाही. तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलात, आणि आज तुम्ही शेखरची बाजू घेताय दया काका. हा? हो, कारण मलाही काही गोष्टी कळायला उशीरच झालाय. म्हणजे माणसाची एक चूक त्याला किती महाग पडू शकते हे आता कळतंय. कौशिकी, शेखरने त्याच्या चुकीची शिक्षा भोगली आहे, अजूनही भोगतोय तो. आता या सगळ्याची झळ त्या बिचाऱ्या पोरीला बसते, इराला बसते ना ग. आणि तू जरी त्याला माफ केलं नसलंस तरी इराने तिच्या बापाला माफ केलंय ग. त्याला येते तिच्या बाबांची आठवण. प्रत्येक मुलाला असते ओढ आपल्या आई वडिलांविषयी, तशीच इराला सुद्धा आहे. त्यामुळे तू तिला असं ओरडून रागवून तिला कितीही बापापासून लांब करण्याचा प्रयत्न केलास तरी तिच्या मनातली तिच्या बापाविषयीची ओढ कमी होणार नाही ना ग. आणि एका बापाला मुलापासून लांब करणं हा गुन्हा आहे, गुन्हा आहे.